रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल. नमस्कार आणि जय महाराष्ट्र. सगळ्यांना शुभ सकाळ. पुन्हा एकदा आलो तुमच्या भेटीसाठी. 2022 या पुढील वर्षाचं एक नियोजन आणि काही विषयांवरती चर्चा किंवा त्यांची माहिती तुम्हाला देण्यासाठी मी सज्ज झालेलो आहे. तर सर्वप्रथम मी मनापासून तुमचं स्वागत पण करतो आणि खूप खूप कौतुक आणि अभिनंदनसुद्धा करतो. त्याचं एकमेव कारण असं की महाराष्ट्र लाईफटाईम कार्ड हे गेल्या 2 दिवसामध्ये 70,000हून अधिक, आज मी ज्यावेळेस रेकॉर्ड पाहिला त्यावेळेस 70,000हून अधिक महाराष्ट्र कार्ड धारकांनी, मग ते जुने असतील अन्यथा नवीन असतील, याची नोंदणी करून घेतलेली आहे. आणि यावरून सिद्ध झालेलं आहे की 2022मध्ये तुम्ही माझ्यासोबत पुढे चालत आहात. हरकत नाही. चर्चा सुरू करण्यापूर्वी किंवा ती माहिती सांगण्यापूर्वी तुम्हाला 1-2 विषयांबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. आणि मी ते थोडक्यातच बोलणार आहे, कारण नकारात्मक गोष्टी जास्तीत जास्त बोलायला मला आवडत नाही. परंतु ती माहिती तुमच्यापर्यंत बरोबर पोचावी म्हणून मला बोलावंसं वाटतं आहे. थोडक्यात बोलत आहे. आपल्या कंपनीवरती बेईमान आणि विश्वासघात असे 2 प्रकारचे आरोप करण्याचा प्रयत्न केला काही लोकांनी. मग ते यूट्यूबच्या माध्यमातून असू द्या, फेसबुकच्या माध्यमातून असू द्या, किंवा आपले जे काय सोशल मीडिया जे आहे, आपली जे काय सगळ्या साईट्स आहेत, किंवा मग आपले फेसबुकवरचे किंवा आपले व्हॉट्सअप ग्रुपवरचे जे काही साईट्स असतील, असो. मला त्या 2 विषयांवरती थोडक्यात फक्त बोलायचं आहे की बेईमान आणि विश्वासघात म्हणजे नक्की काय, इथे थोडक्यात एवढंच सांगायचं आहे की बेईमान कोण कोणाशी झाला. गेल्या 1 वर्षामध्ये, आज 1 डिसेंबर आहे, म्हणजे आपण डिसेंबरमध्ये पदार्पण केलेलं आहे. काल रात्री 12 वाजता या महिन्याची लिमिटसुद्धा प्रत्येकाला ती पाठवण्यात आलेली आहे. गेल्या ह्या 1 वर्षामध्ये नियमाप्रमाणे किंवा तत्वांप्रमाणे दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला जी लिमिट सांगितली गेली होती ती अधिकृतरित्या मी पाठवलेली आहे. याच्यात बेईमानी म्हणायची. महाराष्ट्र कार्ड धारकांनी कित्येक फायदा उचलला किंवा त्यांच्यापर्यंत राशनच्या स्वरूपात म्हणा, काही वस्तूंच्या स्वरूपात मी त्यांना घरपोच सेवा दिली. त्याला बेईमानी म्हणायची, त्याला विश्वासघात म्हणायचा. त्याचबरोबर हजारो संख्येने दुकानदार होते, त्यांना संघटित केलं होतं. असं काय दुकानदारांनी कंपनीला लाखो करोड रुपये दिले होते हो, जो त्यांच्याबरोबर पण विश्वासघात झाला. किंबहुना मी हे म्हणेन की कंपनीने लाखो करोड रुपयाचा बिझनेस दिला, कोणतीही आशा न बाळगता. मग कोण बेईमान झाला आणि कोणी विश्वासघात केला. एवढं सगळं होत असताना सुद्धा मी रोज समोर आहे, मी रोज माहिती देतोय. मग कोण बेईमान झाला आणि कोणी विश्वासघात केला, नक्की कोणी निंदा केली पाहिजे, कोणी अफवा पसरवत आहे. आज आपल्याकडे 2 लाख लोकांचा कस्टमर बेस आहे. मी मानू शकतो की 500-1000 लोकांचं कुठं ना कुठं तरी मागे पुढे झालं असावं. अरे पण 2 लाखमध्ये, 2 लाख कस्टमर बेसमध्ये 500-1000, हे पण कदाचित मी जास्त बोलतोय, अरे एवढ्या मोठ्या नियोजनामध्ये अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात. घरामध्ये आपली जी माई असते
तीही नियोजन करत असते आपल्या संसाराचा, त्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी होऊन जातात, राहून जातात, आणि माणूस आहे. म्हणून काय मुलांनी आईवडिलांवरती अशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप करायचे का? तुम्ही सांगावं. काय वाटेल ते आईवडिलांना. कोण बेईमान झालं? महाराज कार्ड धारकाने दुकानदाराशी सेटिंग करून त्याच्याकडून पैशाची मागणी करून हे चालतं. मी म्हणत नाही की सर्वांनी केलं असेल, पण शेवटी केलंच ना. कोणी कोणाची बेईमानी केली आणि विश्वासघात केला? कोण आरोप करतंय? तुम्ही प्रामाणिक असाल, ऑफिस तिथेच आहे. गेल्या 2.5 वर्षापासून जिथे ऑफिस आहे ती 1 मिनिटापुरती पण जागा बदललेली नाही आहे. ऑफिसमध्ये यावं, रीतसर मांडावं, निश्चित न्याय मिळणार. पण चुकीची निंदा करून, चुकीची अफवा पसरवणं किंवा ते ऐकून घेणं, म्हणजे गेल्या 2.5 वर्षापासून संकल्पनेचा जो न्याय आहे, निर्णय आहे, हे एवढ्या स्पष्टपणे मांडत असणारा एक माणूस कित्येक, म्हणजे तुम्हाला 2.5 वर्षापासून सांगतो आहे, त्याचं तुम्हाला ऐकायचं नाही आहे. पण 1 मिनिटापूर्वी, 1 दिवसापूर्वी एखाद्या व्यक्तीने जर ह्या गोष्टी सांगितल्या की लगेच तुमचा विश्वास त्याच्यावर बसतो. कोण बेईमान? कोणी केला विश्वासघात? माझ्याकडे एक रुपयाचा हिशोब आहे, आणि म्हणूनच मी प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे तुमच्यासमोर येत असतो. विचार करून बोलावं. मी म्हणत नाही की कुणाला त्रास झाला नसेल, झाला असेल, पण तुमचंच भविष्य किंवा आपल्या सर्वांचं भविष्य चांगलं घडावं म्हणून एक मोठ्या नियोजनात आहे. मी पुढे येतोच आहे, मला बोलायचंच आहे. पण हे जे मला बोलायचं होतं, हे मला बोलायचं नव्हतं, पण काही माणसांना हे सांगणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं चांगल्या माणसांनी, चांगल्या व्यक्तींनी चांगलीच भावना ठेवावी. एखाद्या चुकीच्या माणसाने निंदा केली आणि अफवा केली, लगेच त्याचं ऐकू नये. कंपनी आहे, किंबहुना मी पुढं विषय मांडणार आहे, तुम्हाला कळेल की मी तुम्हाला कोणत्या तत्वावर घेऊन चाललो आहे. आज गेल्या 2 दिवसामध्ये, 3 दिवसामध्ये 122 रुपये प्रमाणे सांगितल्याप्रमाणे आता मी तुम्हाला हजारो लोकांनी माझ्यासमोर यायचं ठरवलं. हे काय आहे? ही चांगलेपणाची, चांगल्या विचारांची ही साध आहे. असेच हवेत. ह्या महाराज कार्डाला मी एक संकल्पना म्हणून समोर मांडलेली आहे. तर कृपया करून कंपनीबरोबर शहानिशा करूनच, खरंच तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही निश्चितच निंदा करा, पण जर नसेल तर करू नका. बोलताना आपल्याला सोपं वाटतं की हा बेईमान, त्याचाही विश्वासघात केला. मी तर इथेच आहे, ऑफिस पण इथेच आहे. अहो, या प्रतिकूल परिस्थितीमध्ये कंपनीला टिकून धरलं, नियोजन मांडत आखत गेलो. थोडासा मागे पुढे झालं असेल, पण मी समोरच आहे. मग आणि काय पाहिजे? असो, हे बोलून जर तुम्हाला वाईट वाटलं असेल, दुःख वाटलं असेल, तर क्षमा असावी. चला, महाराज कार्ड आणि त्या कार्डाबद्दलचे महत्त्व, ठळक वैशिष्ट्ये, हेतू उद्दिष्टे काय आहेत, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आता देत आहे. कृपया करून लक्ष देऊन ऐका. त्याचा पुरेपूर अभ्यास करा आणि नंतरच निर्णय घ्या आणि न्याय द्या. महाराज कार्ड हे लाईफटाईम कार्ड आहे. आता ते कसे आहे ते जाणून घेऊया. मी तुम्हाला संदर्भासहित उदाहरण देऊन स्पष्टीकरण देतो, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल.
महाराज कार्डाची नोंदणी, या कार्डाची नोंदणी झाल्यावर महाराज कार्ड धारकास एक डिजिटल नंबर जनरेट होतो, म्हणजेच निर्माण होतो. त्या जनरेट झालेल्या नंबरला कोणत्याही प्रकारे एक्सपायरी डेट नाही. म्हणजे त्याचा अर्थ साध्या भाषेत त्याला कोणत्याही प्रकारचं मरण नाही म्हणलं तरी काय हरकत नाही. आता याचं मी खूप सुंदर असं उदाहरण देतो, तुम्हाला पटेल असं. आपल्या सर्वांच्या जवळचा, आता तुमच्या सर्वांच्या जवळ मोबाईल निश्चितच आहे. आपल्या सर्वांच्या जवळ असलेला मोबाईल नंबर आणि हा मोबाईल नंबर वापरणारा जर व्यक्ती, माफ करा, पण जर त्या व्यक्तीचं निधन जर झालं तर त्या मोबाईलचं निधन होतं का? नाही, निश्चितच नाही. म्हणजे त्याचा अर्थ काय? तो मोबाईल नंबर जिवंत आहे. समजा निधन झालेल्या व्यक्तीच्या घरातील एखादी दुसरी व्यक्तीने त्याच मोबाईलमध्ये जर रिचार्ज करून तो मोबाईल नंबर ॲक्टिवेट केला तर तो मोबाईल नंबर जिवंत राहील की नाही ते सांगावं, हा माझा साधा प्रश्न आहे. केवळ मात्र निधन झालेल्या व्यक्तीनंतर या जगामध्ये त्या मोबाईलचं काहीच काम नसल्यामुळे त्याचा मोबाईल नंबर त्या घरातील व्यक्ती ॲक्टिव्ह करत नाही. पण जर समजा त्या व्यक्तीने त्या मोबाईलमध्ये जर रिचार्ज भरला तर तो मोबाईल नंबर ॲक्टिवेट राहू शकतो की नाही? निश्चितच ॲक्टिव्ह राहणार. तसेच महाराज कार्ड हे लाईफटाईम कार्ड आहे आणि कंपनी फक्त दर वर्षासाठी रिन्युअल चार्ज घेते. ती कशासाठी घेते? तर त्या वर्षामध्ये तो नंबर ॲक्टिवेट राहावा म्हणून. का घेऊ नये? आपल्याकडे कोणाकडे जर समजा ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा कुठल्याही प्रकारचं काही असेल तर ते संपल्यानंतर रिन्युअल चार्ज घेतात की नाही हे तुम्ही ठरवावं. आणि म्हणूनच हे कार्ड लाईफटाईम कार्ड आहे. या कार्डाला एक्सपायरी डेट नाही आहे. कारण ज्याच्याकडे हे कार्ड असेल आणि त्या व्यक्तीचं जर निधन झालं, देव करो असं व्हावू नये, माफ करा, परंतु ते कार्ड आणि त्या घरातील जर दुसरी व्यक्ती जर ते कार्ड जर समजा रिन्युअल चार्ज भरून जर ॲक्टिवेट ठेवेल, म्हणजेच ते कार्ड त्या माणसाच्या नंतर किंवा त्या माणसाच्या मृत्यूनंतर सुद्धा कामाला येऊ शकतं. म्हणूनच महाराज कार्ड हे लाईफटाईम कार्ड आहे. तुम्हाला हे समजलं असेल, मी पुढं सरकतो. मग महाराज कार्डचा किंवा निर्माण करण्यामागचा हेतू काय तेही मी तुम्हाला स्पष्टीकरण देतो. देशाची अर्थव्यवस्था किंवा आर्थिक महागाईचे संकट किंवा होणारा त्रास हा तर होताच आणि सतत राहणार. त्यापेक्षा मी तर हे म्हणेन की देशाच्या विकासासाठी शासनाला असे काही निर्णय घ्यावे लागतात. या सर्व घडामोडींवर अभ्यास करता एकच लक्षात आले की शासन ज्या पद्धतीने देशाची अर्थव्यवस्था चालवत आहे किंवा राबवत आहे त्यांना थांबवण्यापेक्षा किंवा त्यांच्या चुका काढण्यापेक्षा त्यावर चर्चा करण्यापेक्षा काही मार्ग निघू शकतो का असा प्रश्न मला समोर आला आणि त्यावर रामबाण उपाय काढण्याचा प्रयत्न केला. तो म्हणजेच महाराज कार्डाची निर्मिती केली. महाराज कार्डाची निर्मिती त्या सामान्य जनतेसाठी केली आहे ज्या जनतेला महागाई आणि मार्केटमध्ये छोट्या मोठ्या डिस्काउंटसाठी फिरण्याची आवश्यकता
नेहमी लागत असते आणि आता ती लागणार नाही, कारण महाराज कार्डामध्ये आता 50% डिस्काउंट फिक्स एका वर्षासाठी ऑन MRP ऑन बिलवरती आम्ही सामान्य जनतेसाठी घेऊन उतरलो आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की निर्माण करण्यासाठी किंवा निर्मिती करण्यासाठी याच्या पाठीमागे हेतू काय आहे की आपण ज्या काही देशाची अर्थव्यवस्था ही महागाई आता थांबणार नाही, ही चालत राहणार. आणि आता या चुका काढत बसण्यापेक्षा यांना थांबवू आपण शकत नाही, त्यापेक्षा आपण त्यांना फॉलोअप करूया. मी असं म्हणेन की त्यांना फॉलोअप करूया. आणि म्हणूनच महाराज कार्डाची अधिकृत आपण निर्मिती केली की जेणेकरून ज्या व्यक्तीकडे महाराज कार्ड असेल त्या व्यक्तीला 50% म्हणजे मार्केटमध्ये गेल्यानंतर इकडे 2% डिस्काउंट द्या, तिकडे 5% डिस्काउंट द्या किंवा मला डिस्काउंट द्या असं मागायची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला मागण्याची आवश्यकता बिलकुल नाही आहे. ह्या कार्डामध्ये 50% फिक्स डिस्काउंट आपण एका वर्षासाठी लागू केलेला आहे. म्हणजेच काय तर या कार्डाचं विश्लेषण आता मी पुढे जाऊन सगळं तुम्हाला उदाहरण देऊन स्पष्ट करत आहे. सर्वप्रथम महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला सूचित करण्यात येत आहे की महाराज मायमाट अथवा महाराज कार्ड हे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक म्हणजेच इन्व्हेस्टमेंट किंवा साखळी पद्धतीची स्कीम नसून केवळ मात्र परंपरागत पिढ्यानपिढ्या ट्रेडिशनल पद्धतीची आहे. कृपया याची नोंद घ्यावी. सर्वप्रथम तुम्ही हे निश्चित ऐका आणि लक्षात घ्या. जे नॉर्मल मार्केट आहे, आपण ज्याला मार्केट समजतो तोच प्रकार आपला आहे. आपली कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट्स कंपनी किंवा साखळी पद्धतीची कंपनी वगैरे असलं काही नाही. जे तुम्हाला जे काही नकारात्मक दृष्टिकोनातून माहीत आहे याचं स्पष्टीकरण मी पहिलं तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. ही एक संकल्पना आहे आणि या संकल्पनेमध्ये मार्केटमध्ये कस्टमर बेसला सतत लढावं लागतं डिस्काउंटसाठी किंवा बचत जास्तीत जास्त घरात व्हावे म्हणून त्या व्यक्तीला इकडून तिकडं संघर्ष करावा लागतो, तो त्रास भोगावा लागतो. म्हणून आपण एक पर्यायी मार्ग काढला, महाराज लाईफटाईम कार्ड म्हणजेच महाराज कार्ड. महाराज कार्ड जनतेने का घ्यावं, मी पुढे येतो की महाराज कार्ड जनतेने का घ्यावं या संदर्भात मी तुम्हाला एक माहिती देतो. जसं की मी वरील माहितीप्रमाणे तुम्हाला माहितीच आहे, मी सगळ्या गोष्टी सांगितल्या, परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचं आपण जाणून घेऊया म्हणजे ते महाराज कार्ड जो व्यक्ती नोंदणी करतो किंवा नोंदणी करून आपल्याकडे सभासद होतो त्या व्यक्तीला, त्या कार्डधारकाला, म्हणजेच पहिली गोष्ट म्हणजे तो कार्डधारक आपला फाउंडर मेंबर होतो. म्हणून त्या व्यक्तीला एका वर्षासाठी जर देव करो असं होऊ नये, माफ करा, नैसर्गिक मृत्यू झाल्यास 5 लाख रुपये अथवा अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयाची आर्थिक मदत केली जाते किंवा केली जाईल. त्यासाठी जे काही कागदपत्र असतात ते अनिवार्य आहेत. आता हे आपण आपली कोणत्याही प्रकारची इन्शुरन्स पॉलिसी नाही आहे, परंतु आपला महाराज कार्डधारक हा आता आपला फाउंडर मेंबर आहे, म्हणजेच आपला फॅमिली मेंबर आहे. आणि ह्या व्यक्तीचा किंवा या व्यक्तीच्या कुटुंबाची जबाबदारी म्हणजे आपली जबाबदारी आहे, ही आपली नैतिक जबाबदारी आहे असा त्याचा भाव ठेवून आपण त्या व्यक्तीला किंवा या पद्धतीने आपण सुरक्षित करत आहोत. हा साधा सरळ आपला अर्थ आहे, याच्या पलीकडे काहीच नाही. म्हणून महाराज कार्ड घ्यायचं आहे. मी येतो दुसऱ्या भागामध्ये. महाराज कार्डाचा वापर कसा करावा अथवा केल्याने काय होऊ शकतं ते जाणून घेऊया आता. म्हणजे पहिल्या भागात मी तुम्हाला सांगितलं की महाराज कार्ड का घ्यावं, घेतल्याने काय होऊ शकतं, तर तो सर्वप्रथम एका वर्षासाठी सुरक्षित होतो अर्थव्यवस्थेमध्ये आणि कुटुंबियांना तो सुरक्षित करू शकतो, म्हणून कार्ड घ्यायचं आहे. आता दुसरीकडे म्हणजे काय, आता ते कार्डाचा वापर न घेता म्हणजे नुसती नोंदणी केल्याने तो सिक्युअर होतो आहे. आणि जर त्या कार्डाचा वापर जर केला तर आणि काय त्याला बेनिफिट मिळू शकतं किंवा कशा पद्धतीने त्या कार्डाचा वापर केल्याने काय होऊ शकतं ते मी तुम्हाला सांगतो. महाराज मायमार्ट ऑनलाईन पोर्टलमध्ये खालीलपैकी सुविधा दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ देऊन मी स्पष्टीकरण देतो. आपल्याकडे महाराज मायमार्ट ह्या ऑनलाईन पोर्टलवरती बऱ्याचशा सुविधा दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ ग्रोसरी कॅटेगरी आहे, कांदा बटाटा लसूण तुम्ही घेऊ शकता या पोर्टलमधून. इलेक्ट्रॉनिकल ज्या काय पोर्टलमधून घेऊ शकता, काय सुविधा आहेत. किचनमध्ये जे लागणारे जे प्रोडक्ट्स आहेत त्याची सुविधा आहे. कॉस्मेटिक जे माईला लागतात ते कॉस्मेटिकची सुविधा आहे. व्हेजिटेबल्स आहे, फ्रूट्स आहेत,
होममेड माई जर स्वतःचं उत्पादन जर समजा ती विकू शकत असेल तिला प्राधान्य दिलेलं आहे. त्याचबरोबर शेतकरी मायबापाला काय हवं आहे त्यासाठीचं एक कॅटेगरी आहे. आणि याहून पलीकडे म्हणजे ह्या तर आता आहेतच आहेत, ह्या दिसत आहेत तुम्हाला. ह्याहून पलीकडे मी एक कॅटेगरी जानेवारीपासून राबवणार आहे. त्याचं काम मी घेतो आहे. आणि ती म्हणजे काय तर ती फार महत्त्वाची आहे. ती म्हणजे आपली बस ट्रॅव्हल्स. पुढच्या वर्षी आपण विडा उचललेला आहे की पुढच्या वर्षी आपण आपल्या बसेस, स्वतःच्या बसेस ह्या गणपती बाप्पाच्या शुभमुहूर्तावरती आपल्याला ह्या सगळ्या बसेसची सुविधा द्यायची आहे. पण त्याहून पलीकडे मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. आणि ही एक कॅटेगरी तुमच्याकडे ओपन होणार आहे जानेवारीपासून. आता तुम्ही म्हणाल की जानेवारीपासून ओपन होणार आहे आणि आपण बसेस देणार आहे गणपती बाप्पाच्या मुहूर्तावर. तर तसं नाही आहे. त्याचे मी तुम्हाला विश्लेषण सांगतो. त्या गाड्या आपल्या असणार आहेत, त्या आपल्या स्वतःच्या असणार आहेत, ज्या गणपतीच्या शुभमुहूर्तावरती आपण चालवणार आहेत. पण तत्पूर्वी आपण नियोजन असं करतो आहे की जानेवारीपासूनच आपण भले त्या अन्य बसेस असतील कोणाचेही आपल्याला हायर करायला लागले तरी चालतील, परंतु कंपनीने आता विडा उचललेला आहे की आपल्या महाराज कार्ड धारकाला आता बसेसमधून पण बचत कशी होऊ शकते किंवा त्याला लाभ घेता येऊ शकतो त्या व्यक्तीला किंवा त्या महाराज कार्ड धारकाला, म्हणून हा निर्णय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणूनच आपल्याला महाराज कार्ड घ्यायचं आहे. तर ती जी बस आहे ती बस तालुका किंवा गावोगावी पोचवण्याचा आपला मानस आहे, म्हणून महाराज कार्ड घ्यायचं आहे. आलं लक्षामध्ये. आता उदाहरण देतो की काय होऊ शकतं. तर ह्या ज्या काही कॅटेगरीज किंवा ज्या सुविधा आपण उपलब्ध करून देत आहे त्या सुविधांमध्ये जर तुम्ही महाराज कार्ड नंबर जर समजा तुम्ही टाकलात किंवा ॲड केलात खरेदी करत असताना, आणि ती खरेदी करत असताना तुमचं जर समजा बिल झालं, थोडक्यात 9 कॅटेगरीबद्दल बोलतो जे मी दुकानाला रिलेटेड आहेत त्या हिशोबाप्रमाणे, जर समजा तुमचं बिल झालं 2000 रुपयाचं, लक्षात घ्या, तर तुम्हाला केवळ मात्र 50% म्हणजे 1000 रुपयात 2000च्या वस्तू मिळत आहेत. हा एक भाग झाला. तसाच मी बसेससाठी येतो. जर समजा तुम्हाला मुंबईहून गावाला येण्यासाठी किंवा गावावरून मुंबईला येण्यासाठी जर समजा तुम्हाला 500 रुपये लागत असतील ट्रॅव्हल्समध्ये, तर महाराज कार्डामुळे तुम्हाला फक्त 50% म्हणजे 250 रुपयात तुम्ही येऊ शकता. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की महाराज कार्ड का घ्यायचं आहे. तर ज्या कॅटेगरी किंवा ज्या सुविधा आपण उपलब्ध करून देत आहे किंवा या महाराज कार्डाशी निगडीत करून देत आहे, तिथे तुम्हाला त्या कार्डाचा वापर केल्यानंतर फक्त 50%च तुम्हाला हे करायचं आहे. त्याचं कारण असं, कारण तुम्ही या कंपनीचे, या महाराज माय मार्ट पोर्टलचे किंवा महाराज कार्डाचे अधिकृत फाउंडर मेंबर आहात, म्हणून कंपनी तुम्हाला 50% डिस्काउंट अधिकृत तत्वावरती देत आहे. म्हणून महाराज कार्ड घ्यायचं आहे. आणि महाराज कार्ड धारकाच महाराज कार्डाचा वापर करत असताना 50% डिस्काउंट ऑन MRP ऑन बिल, मंथली कॅपिंग म्हणजे मंथली जी लिमिट असते त्याच्या आतच राहील. परंतु मंथली कॅपिंग किंवा लिमिटच्या वर जर समजा तुम्ही गेलात खरेदी करायला तर मग वरील रक्कम तुम्हाला भरावी लागेल. याचंही उदाहरण देतो. उदाहरणार्थ आता आपण जानेवारीपासून या कार्ड धारकाला 50,000ची लिमिट ठेवलेली आहे. म्हणजेच 50,000च्या आतमध्ये जी काही बिलं होऊ शकतात ऑन MRP किंवा ऑन बिल जे काय असेल ते, त्यालाच 50%चा प्रकार आपला लागू होणार. जर समजा तुमचं प्रोडक्ट जर समजा 50,000 क्रॉस करणारं जर असेल, उदाहरणार्थ समजा एखादं प्रोडक्ट तुमचं 60,000 रुपयाचं आहे, उदाहरण घेऊन चला. म्हणजेच तुम्ही काय केलं, लिमिट तोडून ते प्रोडक्ट बाय केलं किंवा बाय करण्याचा प्रयत्न केला, खरेदी करण्याचा प्रयत्न केला. तर त्यामध्ये काय होऊ शकतं की 50,000 रुपयाची जी लिमिट होती त्याला तुम्ही क्रॉस केली. म्हणजेच काय की ती 60,000ची जी वस्तू आहे ती तुम्हाला या 50,000मध्ये जी 50% म्हणजे 25,000 रुपये आणि 50,000च्या वरतीची जी काही 10,000 रुपये रक्कम आहे ती 10,000 डायरेक्टली ॲड होणार. म्हणजेच तुम्हाला 60,000ची वस्तू 35,000 रुपयामध्ये मिळणार. लक्षात ठेवा मी काय बोललो ते. म्हणजेच 50,000ची जी लिमिट मंथली दिलेली आहे त्याच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही. परंतु तुम्ही गेलात तर त्या लिमिटच्या वरती जी रक्कम असेल त्या रकमेला 50% डिस्काउंट नाही, हे लक्षात ठेवा. याचा अर्थ हा होतो आणि अगदी स्पष्टपणे मांडत आहे मी. क्लिअर. पुढे येतो. महाराज कार्डाचा वापर महाराज माय मार्ट आणि बस ट्रॅव्हल्स सुविधा यासाठी करू शकता. जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भविष्यात अन्य काही सुविधा निर्माण झाल्यास तसे जाहीर करण्यात येईल, कृपया याची नोंद घ्यावी. म्हणजे मी हेही सांगतो आहे की या ज्या सुविधा आहेत
आणि आता बसेस येत आहेत ते तर आहेच आहे, पण त्याही पलीकडे जाऊन जर मला काय सुचलं किंवा तुमच्याकडून जर काय सजेशन्स आले तर आपण निश्चितच आपण त्या निर्माण करू आणि त्या जाहीर करू. पण सध्या असलेल्या ह्या 10 सुविधा म्हणजे 9 चालू आहेत आणि बसेसची मी सुविधा जानेवारीपासून लागू करतो आहे, तिचं कामकाज चालू आहे. म्हणजे तुमच्यासाठी 2022 हे वर्ष इतकं सुंदर आणि सुखमय येतं आहे. तर मला असं वाटतं हे याच्यामध्ये महाराजा कार्डमध्ये यायला काय हरकत नाही. आणि घरामध्ये आपल्या घरामध्ये बऱ्याच प्रकारचे कार्ड असतात. मग ते राशन कार्ड असेल, वोटिंग कार्ड असेल, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, विजा कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, कितीतरी प्रकारचे कार्ड आहेत आपल्या घरामध्ये. ते कार्ड जर तुमच्याकडे असू शकतात तर महाराजा कार्ड का नाही? त्या कार्डाच्या माध्यमातून तुम्हाला काय बेनिफिट मिळतो नाही मिळतो ह्याचं मला काही विश्लेषण करायचं नाही आहे, पण महाराजा कार्डाच्या माध्यमातून तुम्हाला काय मिळू शकतं हे अगदी मी स्पष्टपणे तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न केला. आता मी येतो शेवटच्या पॉईंटवरती. महाराजा कार्डाचा एकमेव किंवा हे आमचे ब्रीद असे समजायला काय हरकत नाही. म्हणजे एकमेव हेतू काय आहे किंवा आमचे ब्रीदच काय आहे असं समजायला काय हरकत नाही. मी पुढे येतो. आमचे ब्रीद वाक्य 3 आहेत. पहिला, किमान एक घर एक महाराजा कार्ड किंवा मग अनेक असतील तर अतिउत्तम. म्हणजेच किमान एक घर एक महाराजा कार्ड म्हणजे याचा अर्थ असा आहे की आम्हाला असं वाटतं की आमची संकल्पना एका घरात तरी ती पोचली पाहिजे, हे आमचं ब्रीद वाक्य आहे. पण त्या घरामध्ये अनेक कार्ड तुम्ही काढू शकत असाल तर अतिउत्तम, तो तुमचा निर्णय असेल. पण आमचा एवढाच किमान मानस आहे की ही संकल्पना प्रत्येक घरात पोचावी. आणि त्या पोचण्यापाठीमागचा उद्दिष्ट हेतू काय आहे तर त्या घरातील अर्थव्यवस्थेत जास्तीत जास्त बचत होणे किंबहुना त्या घराला उद्योजक बनवणे हा आहे. आता येतो मी दुसऱ्या तत्वाकडे, दुसऱ्या हेतूकडे. किमान एक एरिया एक महाराजा कार्ड, अनेक महाराजा कार्ड असतील अतिउत्तम. आता याचा विषय असा आहे, एक एरिया एक महाराजा कार्ड म्हणजे काय की आता तुम्ही ज्या एरियामध्ये राहता त्या एरियामध्ये आपल्याला मोफत घरपोच सेवा सर्व्हिस देणे आहे, हा त्याचा अर्थ आहे. मोफत घरपोच सेवा सर्व्हिस म्हणजे तुम्ही मागवलेल्या वस्तू तुमच्या घरापर्यंत पोचवणे आहे, हाच हेतू आहे. म्हणून त्या एरियामध्ये एक जरी कार्डधारक असेल तरी आम्ही घरपोच देणार आहे, हे किमान आमचं उद्दिष्ट आहे. तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवाल अतिउत्तम, अनेकांचं त्याच्यामध्ये हित आहे, कल्याण आहे. तिसरा मुद्दा, तिसरा हेतू, किमान एक गाव एक महाराजा कार्ड, जास्त कार्ड असतील अतिउत्तम. आता एक गाव एक महाराजा कार्ड म्हणजे काय, त्या गावामध्ये जर एक जरी कार्डधारक असेल तरीसुद्धा आम्ही बस सेवा देणार आहोत. लक्षात आलं का? आणि तुम्हाला अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो बसमधली, की आपण ज्या निर्माण करणार आहोत बसेस त्या AC बसेस सुविधा आपण देणार आहोत. त्या निर्माण होईपर्यंत आता तुम्हाला नॉन AC आणि AC हे दोन्हीचं बायफर्केशन येईल. पण जेव्हा आपली निर्मिती होईल त्यावेळेस मात्र आपण ह्या देशाची एक सर्वोत्तम बस तयार करण्याचा प्रयत्न करतोय, जे सामान्य माणसाला सन्मान मिळेल, आदर मिळेल, हाच हेतू आहे. आणि त्या टाईपची आपण बस बनवतोय. ती आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत आपण ह्या आथा मार्केटमध्ये चालणाऱ्या बसांचा वापर करणार आहोत. आणि म्हणून तिथे 2 प्रकार देणार आहे, नॉन AC आणि AC. लक्षात घ्या. पण ज्यावेळेस आपण आपल्या निर्माण करू, ज्यावेळेस आपल्याकडे येतील त्यावेळेस आपण फक्त ACच बस चालवणार आहे, हे लक्षात घ्या. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जो तिकीट दर तुमचा गावावरून इथे येणं किंवा इथून तिथं जाणं जो असणार, कार्डधारकाला फक्त अवघ्या 50%मध्ये, मग तो सीझन ऑफ असू द्या किंवा तो सीझन ऑन असू द्या, त्याचा काहीही फरक पडणार नाही. तुम्हाला 50%मध्ये घरपोच किंवा इकडून गावाकडून तुम्ही इकडे येऊ शकता किंवा इकडून गावी पोचू शकता अवघ्या 50% डिस्काउंटच्या तिकीट दरामध्ये. म्हणून महाराजा कार्ड घ्यायचं आहे. तर असे महाराजा कार्डाचे एकमेव हेतू म्हणा किंवा हे आमचं ब्रीदवाक्य म्हणा, अशा प्रकारचे आपले 3 प्रकारचे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे हेतू आपले आहेत.
आणि म्हणूनच महाराज कार्ड घ्यायचं आहे. महाराज कार्ड ज्याच्या घरी असेल त्या व्यक्तीच्या घरी अर्थव्यवस्थेत बाबतीत कोणत्याही प्रकारची भविष्यामध्ये चिंता करण्याची बाब नसेल. हे अगदी मी खात्रीदायक तुम्हाला खात्री देऊन सांगत आहे. त्यामुळे काही गोष्टी कळत नकळत जर बोलण्यामध्ये जर काय तुम्हाला वाईट वाटलं असेल, दुःख वाटलं असेल, तर मन मोठं करून मीही क्षमा मागतो आणि तुम्हीही क्षमा द्यावी. कारण आपण संघटित झालो आहे पुढं जाण्यासाठी, थांबण्यासाठी नाही. एवढंच मी बोलेन, इथेच थांबेन आणि मी तुम्हाला आवाहन करतो की हे महाराज कार्ड आपली संकल्पना आहे. या संकल्पनेत 2 लाख सभासद संघटित झालेले आहेत. आपल्याला अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोचायचं आहे आणि त्यांना अर्थव्यवस्थेमध्ये सुरक्षित करायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय काक, जय महाराज मायमाट. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग.